आज माझी नियुक्ती सातारा जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून आपले सर्वांचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी केलेली आहे। त्याचबरोबर डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली दोघांच्याही त्यांनी माझी नियुक्ती केली सातारा जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून। त्यांच्या ह्या नियुक्तीला मी आज त्यांचं आभार मानते आणि चांगल्या पद्धतीने सातारा जिल्ह्यामध्ये महिला संघटना वाढवणे, महिलांचे जे काही प्रश्न असतील ते सोडवणं, प्लस बचत गट असतील, महिलांचे महिला मंडळ असतील, मग आपल्या ज्या लाडकी बहीण योजना आहेत तशा अनेक योजना आहेत सरकारने आपल्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत, त्या घराघरात कोणाला मिळत नाहीयेत। ज्या आत्ताच माझ्याकडे वीर पत्नीचं एक मॅटर घेऊन आल्या, तर त्यांना देखील बिचाऱ्या दोघीही त्यांनी पैसे भरूनही त्यांना जर आज त्या जमिनीचा ताबा मिळत नसेल तर मग त्याच्यासाठी काय करणार। तर वीर पत्नीचा आपल्याकडे सेल आहे, त्या सेलमधून मी त्यांना ती जमीन मिळवून देण्याचं काम नक्कीच प्रयत्न करणार आहे आणि करून देणार त्यांचं ते काम। आणि आताच आपली जिल्हा परिषद जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ह्याचे निवडणुका लागलेल्या आहेत, तर त्याही निवडणुकांमध्ये आपल्या जास्तीत जास्त सीटा कशा येतील, जास्तीत जास्त उमेदवार कसे निवडून येतील याचा आम्ही महिला मंडळ मिळून सगळ्यांनी, महिला जिल्हा पदाधिकारी असतील, तालुका प्रमुख, शहर प्रमुख, उपशहर प्रमुख, सगळ्या मिळून आम्ही चांगल्या पद्धतीने काम करू आणि त्याच्यासाठीही आम्ही टीम तयार करणार आहोत। घरोघरी जाऊन आपला प्रचार आणि प्रसार हे त्या माध्यमातून करणार आहोत। एवढा आणि ही पूर्ण भेटले याच्यामध्ये, मग ही अतिक्रमण कोणाचं येते? म्हणजे बाजूवाल्यांनीच अतिक्रमण केले। किती आहे, किती आहे हे क्षेत्र, किती आहे? म्हणजे जवळजवळ 1 एकर झालं, 1 एकरच्या वरती 2 एकर झालं। हा ठीक आहे। मी वीर पत्नी निशा दीपक घाडगे जमिनी संदर्भात आम्हाला 2021 मध्ये जमीन मिळाली आहे, पण त्या जमिनीमध्ये अतिक्रमण आहे, त्यामुळे ते जमीन अजून काही व्यवस्थित भेटलेली नाही आहे। त्यासाठी आम्ही रेश्माताई जगताप त्यांना आम्ही आमची संदर्भात सांगितलं आहे। त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की आम्ही तुम्हाला जमीन व्यवस्थित करून देऊ। कुठली जमीन, तुमचं नाव सांगा? बेलमाचीला, खालची बेलमाची ते जमीन आम्हाला भेटली आहे। कसली जमीन भेटली? आमचे मिस्टर 2017 मध्ये शहीद झाले आहेत, त्या संदर्भात आम्हाला जमीन शासनाने दिली आहे, पण त्या जमिनीत अतिक्रमण आहे, त्यामुळे आम्हाला जमीन काही व्यवस्थित भेटलेली नाही। त्या संदर्भात कोणाचं अतिक्रमण आहे? शेजाऱ्यांचे तुम्हाला अतिक्रमण केलेली जमीन दिलेली? हां, ते आता 5 वर्ष झालेत आणि आता आम्ही मोजणी वगैरे केली तर काही जमीन व्यवस्थित 5 एकर भरत नाही। किती एकर बसते? नमस्कार, मी वीरपत्नी रेश्मा ढोरे। आम्हाला 2018 मध्ये आम्हाला जमिनी देण्याचा आदेश आला। त्याच्यानंतर आम्हाला 2021 मध्ये जमिनी भेटल्या, पण आधी असं माहिती नव्हतं की त्या जमिनीमध्ये अतिक्रमण आहे। आणि त्याच्यानंतर मग आम्ही त्या जमिनीचा फॉलोअप घेतला, जमिनी मिळवल्या, पण नंतर मोजणी केली, त्याच्या वेळेस आम्हाला निदर्शनात आलं की त्या जमिनीमध्ये अतिक्रमण आहे आणि अतिक्रमण हटवण्यासाठी आम्ही खूप वेळा म्हणजे प्रयत्न केले। कलेक्टर ऑफिसमध्ये पण जाऊन आम्ही भेटलो, तहसीलदार त्यांना पण भेटलो, पण थोडक्यात काय तर त्याच्यावर आम्हाला काही तोडगाच निघाला। कलेक्टर ऑफिसमध्ये जाऊन आम्ही भेटलो कलेक्टर साहेबांना, पण ते बोलले की तुम्ही प्रांतांना भेटा, पण आम्ही अजूनपर्यंत प्रांतांना भेटलो नाही आहे। पण त्या जमिनी आम्हाला लवकरात लवकर अतिक्रमण हटवून भेटावं एवढीच आमची अपेक्षा आहे। तर आम्ही आज रेश्माताई जगताप यांना येऊन भेटलो आणि त्यांना आमच्या समस्या सांगितल्या, त्याच्यावर तोडगा भेटावा एवढीच आमची त्यांच्याकडून विनंती आहे। त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की जमीन तुम्हाला लवकरात लवकर आम्ही मिळवून देऊ।